जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवूया चिकन सूप. चला तर मग. चला आपण आता गॅस पेटवूया. आणि आता आपण हे थोडस तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. हे थोडस आपण तेल टाकूया. आता त्याला चांगलं टाकून देऊ. आता तेल तापलेलं आहे. आता आपण लसूण आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकतो. हा आता कांदा झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडं गाजर टाकतो आणि ह्याला चांगलं परतून. आता आपण हे थोडस हे कोबी टाकून देऊ. आता ह्याला 5 मिनिटं शिजून जाईल. हे बघा आता हे आपलं झालंय. ह्याच्यात आपण आता थोडस मीठ टाकून देऊ. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. हे बघा मी थोडस मीठ टाकलं आहे आणि परत झाकून देऊ. चला आता आपण ह्याच्यात कांद्याची पात टाकून देऊ. आता ह्याच्यात आपण पाणी टाकतो. हे बघ आता आपण ह्याला झाकण मारू. आता हे बघा ह्याच्यामध्ये आपण हे सगळं एक एक चमचा आपण टाकूया. ह्याच्यामध्ये आपण आता शेजवान चटणी टाकू. आणि व्यवस्थित हलवून घेऊ. आणि ह्याला 5 मिनिटं ठेवून परत लगेच आपण आता ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. हे बघा थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून घ्यायचं. हे चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा हे घेतलंय आणि हे 2 अंडी घेतली. हे बघा हे चांगलं हलवून घ्यायची. अशीच टाकली तरी चालते पण मी हलवून घेते. हे बघा हे आपण आपलं अंड टाकलं आणि आता चांगलं हलवून घेऊ.
ह्याला 5 मिनिटं आपण ठेवूया. आता हे बघा उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकू. हे कॉर्नफ्लोअर टाकून आपण थोडा वेळ हलवून घेऊ. आणि आता झाकण मारून 5 मिनिटं ठेवूया आणि मग आपण हे चिकन टाकूया. आता चला आपलं हे चिकन सूप झालेलं आहे बघा. आता हे चिकन आपण वरून असं चिकन टाकूया. आणि ह्याला 5 मिनिटं परत ठेवू. चला बघा हे आपलं सूप तयार झालं. कोणाला पातळ आवडतो, कोणाला घट्ट आवडतो, पण आम्हाला घट्ट आवडतो म्हणून मी घट्टमूट बनवलं आहे. आता ह्याला आपण सर्व करू. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.